एका अशा नायकाची ही गोष्ट आहे ज्याचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला, ज्याच्या लूकवर लोकांनी टीका केली, पण आज तोच मुलगा तामिळनाडूचा सर्वात मोठा जननायक आणि भावी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झालाय. आपण बोलतोय कोट्यवधींच्या दिलाची धडकन थलापती विजयबद्दल. मद्रासच्या गल्ल्यांमध्ये वाढलेल्या जोसेफ विजय चंद्रशेखरच्या घरात सुरुवातीपासूनच फिल्मी वातावरण होतं. वडील S.A. चंद्रशेखर प्रसिद्ध दिग्दर्शक आणि आई शोभा चंद्रशेखर प्लेबॅक सिंगर. 10 वर्षांच्या वयात बाल कलाकार म्हणून कॅमेऱ्यासमोर आलेल्या विजयची स्वप्न खूप मोठी होती. मात्र 18व्या वर्षी 1992 मध्ये जेव्हा नालय्या थिरपू चित्रपटातून त्यानं मुख्य अभिनेता म्हणून डेब्यू केला, तेव्हा तो चित्रपट पूर्णपणे फ्लॉप झाला. अनेकांनी त्याला नाकारलं, पण विजयनं हार मानली नाही. वडिलांनी त्याला सेंदूर पांडीमध्ये कास्ट केलं आणि हा सिनेमा हिट झाला. त्यानंतर आलेल्या रसिगन सिनेमानं त्याला नाव दिलं थलापती, म्हणजेच लोकांचा सेनापती. विजयचे चित्रपट फक्त मनोरंजन नव्हते. तिरुमलाई, गिल्ली आणि पोकिरी सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांमधून तो सुपरस्टार तर बनलाच, पण त्याच्या चित्रपटांतून शेतकऱ्यांच्या व्यथा, भ्रष्टाचार आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर प्रहार असायचे. पडद्यावरचे त्याचे डायलॉग सामान्य माणसाचा आवाज वाटू लागले. रजनीकांत किंवा कमल हासन यांच्यासारखी स्टाईल नसूनही एका साध्या बॉय नेक्स्ट डोअर लूकमुळे तामिळनाडूच्या जनतेनं त्यात आपला स्वतःचा अक्स पाहिला. 2009 मध्ये विजयनं विजय मक्कल यक्कम नावाचा फॅन क्लब सुरू केला. हा केवळ चाहत्यांचा गट नव्हता, तर एक शिस्तबद्ध ग्राउंड नेटवर्क होतं. 2022च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या संघटनेनं 115 जागा जिंकून सर्वांचे डोळे पांढरे केले. 2 फेब्रुवारी 2024 रोजी विजयनं आपल्या राजकीय पक्षाची तमिळगा वेत्री कझघम TVK घोषणा केली आणि स्पष्ट केलं की आता तो अभिनयातून संन्यास घेऊन पूर्णवेळ जनसेवा करणार. त्याचा शेवटचा चित्रपट जननायकन रिलीजपूर्वीच अनेक वादात सापडला. जणू नियतीच सांगत होती की आता स्क्रीनवर नाही तर मैदानात लढण्याची वेळ आलीय. 2026च्या निवडणुकीत विजयनं कोणताही वैयक्तिक हल्ला न करता शिक्षण, रोजगार आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं. महिलांना दरमहा 2,500 रुपये, वृद्धांना 3,000 रुपये पेन्शन, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मुलींच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं यांसारख्या ठोस आश्वासनांनी जादू केली. जेव्हा निकाल लागला तेव्हा विजयचा पक्ष तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. पडद्यावरचा हा सुपरस्टार आता खऱ्या अर्थानं तामिळनाडूचा थलापती झाला आहे.